पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे हुंडाबळी प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. मध्यरात्री दीडच्या सुमारास शिल्पाने गळफास घेतला. त्यावेळी बेडरूमचं दार उघडं होतं आणि पती सचिन घरात असूनही बेडरूममध्ये का नव्हता असा सवाल उपस्थित होतोय. पोलिसांच्या प्रथमदर्शनी पंचनाम्यातही ही बाब समोर आली आहे. पती सचिनवर लग्नापूर्वी हत्येचा गुन्हा दाखल असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. या प्रकरणात पती, सासू सासरे आणि दिराला 31 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वाकड पोलिसांकडून या दृष्टीने देखील आता तपास सुरू झाला आहे. त्याने आत्महत्या केल्याबाबत माहिती प्राप्त होताच आम्ही घटनास्थळी जाऊन सर्व चौकशी केली आणि मृतकाचा भाऊ याने आमच्याकडे फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून आम्ही BNS कलम 108, BNS कलम 85 आणि 3-5 अशा कलमाने गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यामध्ये आम्ही 4 आरोपी अटक केलेले आहेत. त्यांना माननीय न्यायालयासमोर हजर केला असता माननीय न्यायालयाने त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी रिमांड सुनावलेली आहे. गुन्ह्याचा तपास सुरू आहे. अटकेत असलेले व्यक्ती कोण कोण आहेत, त्या विवाहित महिलेशी त्यांचं काय नातं होतं आणि त्यांच्यावरती नेमके काय काय आरोप आहे? अटकेत असलेले जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये त्या मृतकाची सासू, मृतकाचे सासरे, मृतकाचा दीर आणि मृतकाचा नवरा असे 4 आरोपी आहेत आणि त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करणे, शारीरिक मानसिक छळ करणे अशा प्रकारचे तक्रारी आहेत.